दंडोत प्रणाम. प्रत्येक जीव भक्ती करताना मोक्षाच्या प्राप्तीची अपेक्षा करतो. मोक्ष म्हणजे परमेश्वराला प्राप्ती, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत न येणे, दुःखातून बाहेर पडणे. पण मोक्ष मोक्ष म्हणजे काय आणि मोक्ष कशाने मिळेल हे मात्र अभ्यास करून त्यावरती चालण्याची कोणाची इच्छा नाही. सर्वज्ञ श्री जगप्रभूंनी मोक्षाच्या अनेक व्याख्या जरी सांगितल्या असल्या तरी सर्वात पहिले मोक्षाच्या प्राप्तीचा पहिला जो मार्ग आहे तो म्हणजे वासनेवरचा विजय. मग ती वासना भौतिक जगाच्या सुखाची असेल, अभिलाषा असेल, मीपणाची असेल, अज्ञानाची असेल, या साऱ्या वासनेवरती जो विजय मिळू शकतो तोच मोक्षाच्या प्राप्तीला सुरुवात करू शकतो. मोक्षाच्या प्राप्तीच्या उद्देशाने त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल असतं. म्हणून आपण सर्व करतोय, परंतु वासनेवर जर आपण विजय मिळू नाही शकलो तर त्या सर्व करण्याला काही अर्थ नाही. म्हणून सुरुवात कुठून आहे, कशी आहे, त्याचा जर आपण विचार करून त्या मार्गाने जर सुरुवात केली तर बाकीच्या ज्या गोष्टी आहे आपोआपच घडत राहतील. कारण सुरुवात ही वासनेपासून असते आणि समाप्तीसुद्धा वासनेवरच असते. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला जर चाड असेल, आपली जर इच्छा असेल, अभिलाषा असेल, तर सर्वात मेन म्हणजे वासनेवरती विजय मिळवा. आणि ती वासना कोणत्या कोणत्या आहे ह्या आपण समजून उमजून घेतलं तर ज्या अभिलाषेच्या निमित्ताने निर्माण झालेल्या ज्या वासना आहे त्यावरती विजय मिळवला तर मोक्षाची वाटचाल आपल्याला आपोआपच सुखकर होईल आणि परमेश्वरसुद्धा सहाय्य करून आपल्याला प्राप्तीला नेतील. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.